ग्राउंड बेटनचे रस्त्याचे आवरण. अनुवाद उच्च शिक्षण संस्थांच्या विनंतीवर आणि नॅशनल रिसोर्सेस कंपनीच्या सहकार्याने करण्यात आला आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया. रस्त्यांचे जाळे संपूर्ण देशभर पसरले आहे. वाढणाऱ्या वस्ती असलेल्या ठिकाणांना सेवा पुरवते, जिथे वाहतुकीची गरज सातत्याने वाढत आहे. ग्रामीण रस्ते, राज्य महामार्ग स्थानिक महत्वाचे असते. शहरी रस्ते हे रस्ते अनेक प्रकारे बांधले जातात. नैसर्गिक गिट्टी, खडी वापरून, कॉन्क्रीट वापरून आणि माती कॉन्क्रीटचा वापर करून. सामान्य माती जी पोर्टलँड सिमेंटने मजबूत केली जाते ती रस्त्याच्या पृष्ठभागासाठी वापरली जाते, जिथे वाहतुकीचा भार जास्त असतो. हे आजच्या रस्ते अभियांत्रिकीतील अनेक समस्यांसाठी एक प्रभावी आणि किफायतशीर उपाय आहे. माती कॉन्क्रीट हे मातीपासून बनलेले असते, जी एकूण वजनाच्या किमान 95% असते आणि पोर्टलँड सिमेंटपासून. पोर्टलँड सिमेंटचं प्रमाण हे रस्त्याच्या विभागाच्या डिझाईन वैशिष्ट्यांवर आणि वापरल्या जाणाऱ्या स्थिरीकरणासाठीच्या मिश्रणावर अवलंबून असते. पाईप हे मिश्रणातील सिमेंटच्या हायड्रेशनसाठी आवश्यक असते, तसंच मातीचे जास्तीत जास्त संकुचन साधण्यासाठीही वापरले जाते. मिश्रण करताना माती, सिमेंट आणि पाणी एकत्र येऊन घट्ट पेस्टसारखी मिश्रण तयार होते, जी संरचनात्मक थर घालण्यासाठी आणि त्याच्या संकुचनासाठी तयार असते. यानंतर तयार झालेलं मिश्रण घट्ट होतं, त्याची ताकद वाढते आणि ते भांड्यातून बाहेर पडत नाही आणि ते माती कॉन्क्रीटमध्ये रूपांतरित होतं, जे ओलाव्याच्या परिणामाला प्रतिकार करू शकतं. कोरड्या परिस्थितीत नीट संकुचित केलेली माती आधीच रस्त्याच्या संरचनेच्या रूपात वापरता येऊ शकते. तथापि बहुतेक मातीत ओलावा शिरतो, ज्यामुळे स्थिरता कमी होते. भाराच्या प्रभावाखाली रस्त्याचं आवरण वाकतं आणि त्याच्या तुटण्याची प्रवृत्ती वाढते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर माती प्लास्टिकसारखी होते आणि तिची ताकद कमी होते. ही समस्या सोडवण्यासाठी मातीच्या मिश्रणात सिमेंट घालता येतो. तो मातीच्या सर्व कणांना एकत्र बांधतो आणि या साहित्याला संरचनात्मक मजबूती देतो. गाळ कॉन्क्रीटच्या संरचनात्मक थरात ओलावा फारसा शिरत नाही, त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत आपली ताकद आणि स्थिरता टिकवून ठेवतो. गाळ कॉन्क्रीट हा अर्धकडक साहित्य आहे, ज्यामध्ये दाब सहन करण्याची उच्च मर्यादा असते आणि त्यामुळे मोठ्या अक्षीय भारांनाही विकृती न होता सहन करू शकतो. त्याचवेळी वाकण्याच्या उच्च मर्यादेमुळे तो चालत्या वाहनांमुळे होणाऱ्या गतिशील भारांना चांगला प्रतिकार करतो. संरचनात्मक थरासाठी माती योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या रस्त्याच्या पट्ट्यातून समान अंतरावर नमुने घेतले जातात. बाहेरून आणलेल्या मातीचा किंवा खास मातीच्या खाणीतून आणलेल्या मातीचा वापर करताना नमुन्यांचं नियमित विश्लेषण करणं देखील आवश्यक असतं. प्रयोगशाळेत नमुन्यांवर अनेक चाचण्या केल्या जातात, जेणेकरून माती बेटाचा मिश्रणाचा योग्य प्रकार निवडता येईल आणि आवश्यक भौतिक यांत्रिक गुणधर्म असलेल्या माती बेटण्यासाठी सिमेंट आणि पाण्याचे योग्य प्रमाण निश्चित करता येईल.
मातीबेटाचं मिश्रण ठरवताना सर्वप्रथम मातीची जास्तीत जास्त घनता आणि तिच्या योग्य आर्द्रतेवरती मिळवण्यासाठी मानक संपीडन पद्धतीने ठरवणे आवश्यक असते. यासाठी चाचणीसाठी दिलेला मातीचा नमुना वाळवणाच्या कपाटात हवेत वाळवलेल्या स्थितीपर्यंत वाळवला जातो. नमुना 100 अंश पेक्षा जास्त तापमानावर न वाळवता वाळवल्यानंतर मातीचे गुठळे बारीक केले जातात. यानंतर दिलेल्या वजनाचा मातीचा भाग निवडला जातो. निवडलेला नमुना धातूच्या चाचणीच्या वाटीत ठेवला जातो. ग्रुंथोबेटनच्या आवश्यक मजबूतीच्या गुणधर्मानुसार सिमेंट घातले जाते. निवडलेल्या नमुन्याची पहिल्या चाचणीसाठी लागणारी आर्द्रता गाठण्यासाठी आवश्यक पाण्याचं प्रमाण मोजले जाते. निवडलेल्या मातीच्या नमुन्यात मोजलेले पाणी काही टप्प्यांत घातले जाते आणि माती धातूच्या स्पॅच्युलाने मिसळली जाते. मातीची कमाल घनता आणि योग्य आर्द्रता ठरवण्यासाठी तपासल्या जाणाऱ्या मातीचा नमुना विशेष साच्यात थरथरून भरला जातो आणि त्याचे संकुचन केले जाते. संकुचनानंतर साचा काढून टाकतात आणि साच्याच्या टोकाशी समांतरपणे बाहेर आलेली माती कापून टाकतात. संकुचित मातीसह साच्याचा बेलनाकार भाग तौलतात आणि मातीच्या सांगाड्याची घनता मोजतात. साच्याच्या बेलनाकार भागातून संकुचित मातीचा नमुना बाहेर काढतात. यावेळी नमुन्याच्या मधल्या भागातून मातीच्या आर्द्रतेसाठी नमुने घेतले जातात. कोरड्या मातीच्या घनतेतील बदल आणि आर्द्रतेतील बदल यांचा संबंध दाखवणारा आलेख तयार केला जातो. ज्या आलेखावर सर्वाधिक बिंदू आहे त्या बिंदूपासून संलग्न मातीसाठी कमाल घनता आणि त्यासनुरूप असलेली योग्य आर्द्रता निश्चित केली जाते. योग्य प्रमाणातील स्थिरीकारक आणि सिमेंट शोधण्यासाठी विविध घटकांचे प्रमाण बदलून अनेक मिश्रणं तयार केली जातात. ठराविक टप्प्याने या मिश्रणांपासून संकुचित करून बेलनाकार नमुने तयार केले जातात. पूर्वी निश्चित केलेल्या योग्य आर्द्रतेवर कमाल घनतेपर्यंत तयार झालेले नमुने हवाबंद पॅकिंगमध्ये 7 दिवसांसाठी साठवून ठेवले जातात. ठराविक कडकपणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नमुने बाहेर काढले जातात आणि हायड्रॉलिक प्रेसवर त्यांची दाब सहनशक्ती तपासली जाते. या चाचण्यांचे परिणाम सिमेंटचे आवश्यक प्रमाण ठरवण्यासाठी वापरले जातात, जेणेकरून अपेक्षित मजबूतीचे निकष मिळू शकतील. प्रत्यक्षात मातीबेटांच्या मजबूतीच्या गुणधर्मांवर संपूर्ण रस्त्याच्या संरचनेची गणना आधारलेली असते. यावेळी मातीची कमी मजबूती ही मूळ मातीमध्ये असलेल्या विविध मिश्रणांच्या उपस्थितीचे संकेत देऊ शकते, जी सिमेंटच्या हायड्रेशनमध्ये अडथळा आणतात. मातीचे मजबूतीकरण करताना मूळ मातीचे भौतिक यांत्रिक गुणधर्म तपासणे आवश्यक असते. सुरुवात मातीच्या गाठींचे बारीकरण करण्यापासून केली जाते.
सर्वप्रथम मूळ मातीचा कण आकारानुसार वितरणाचा अभ्यास करून तिच्या कणांच्या आकारानुसार ग्रॅन्युलोमेट्रिक रचना तपासली जाते. मातीला वेगवेगळ्या फ्रॅक्शन्समध्ये विभागण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या छिद्र असलेल्या चाळण्याचा वापर केला जातो. प्रत्येक चालण्यावर उरलेल्या मातीचं वजन केले जातं. मातीच्या अतिसूक्ष्म कणांचे वितरण एरिओमेट्रिक पद्धतीनं ठरवले जाते. यासाठी उरलेली माती पाण्यात उच्च गती मिक्सरने मिसळली जाते. प्रत्येक मोजणीच्या आकड्यानुसार एरिओमीटरने विशेष सूत्रानुसार मातीचे एकूण प्रमाण गणना करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर प्रत्येक फ्रॅक्शनचे टक्केवारी प्रमाण मोठ्या किमतीतून लहान किमती वजा करून सलगपणे काढणं आवश्यक आहे. विश्लेषणाचे परिणाम नोंदवहीत लिहिले जातात. तसेच चाळण्यांवरून कणांचे वितरण टक्केवारीत दाखवणारा ग्राफ तयार केला जातो. मातीचे पुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची प्लास्टिसिटी. ही प्लास्टिसिटी संख्या दर्शवते, जी म्हणजेच प्रवाहीपणाच्या सीमावरील वजनानुसार ओलावा आणि लाटण्याच्या सीमावरील ओलावा यातील फरक असतो. यासाठी माती बारीक करून पाण्यात मिसळतात आणि पेस्ट सारखी मिश्रण तयार करतात. मातीचा ओलावा प्रवाहीपणाच्या सीमारेषेवर त्या विशिष्ट ओलाव्याशी संबंधित असतो. मातीच्या पेस्टमध्ये ज्यावेळी 1 सेंटीमीटर अंतरावर असलेल्या मिश्रणाच्या कडा 25 ठोक्यांनंतर एकमेकांना स्पर्श करतात. हे मोजण्यासाठी हलणाऱ्या टेबलावर दिलेल्या ठोक्यांची संख्या आणि मातीच्या ओलाव्यातील संबंधाचा ग्राफ तयार केला जातो. लाटण्याच्या सीमारेषेवरील ओलावा म्हणजे तो ओलावा ज्यावेळी मातीची प्लास्टिसिटी संपते आणि ती घट्ट अवस्थेत जाते. लाटण्याच्या सीमारेषेवरील ओलावा मातीला दोरीसारखे वळवून ठरवला जातो. हे त्या अवस्थेला दर्शवते जेव्हा ओलसर मातीपासून बनवलेली दोरी वळवताना सुकू लागते आणि सुमारे 1 सेंटीमीटर लांबीचे तुकडे तुटू लागतात. रेषीय आकुंचन ही मातीची तिसरी वैशिष्ट्ये आहे. मातीच्या आकुंचनाला म्हणतात जेव्हा मातीमधून ओलावा बाष्परूपाने निघून जातो तेव्हा तिचं आयतन कमी होण्याची क्षमता. माती ठराठ प्रमाणात पाण्यात मिसळली जाते आणि तयार झालेल्या मिश्रणाने खास साच्यात भरले जाते. यानंतर मातीला स्थिर वजन येईपर्यंत वाढवले जाते आणि आकुंचनाची किंमत ठरवली जाते. मूळ मातीच्या भौतिक यांत्रिक वैशिष्ट्यांचे निर्धारण केल्यानंतर विविध मिश्रणांची आणि सिमेंटची मजबूत केलेल्या मातीच्या गुणधर्मांवर होणारी परिणामकारकता तपासणे आवश्यक आहे. यासाठी माती आणि थोडेसे सिमेंट शक्य असल्यास स्थिरीकारकासह एकत्र मिसळतात, त्यात पाणी घालतात, नमुने तयार करतात आणि 7 दिवसांसाठी ठेवतात. यानंतर नमुने फोडले जातात, बारीक केले जातात आणि बदलांचे मूल्यांकन केले जाते. वरीलप्रमाणे प्रत्येक मातीच्या मिश्रणासाठी ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात सिमेंट किंवा मिश्रण असते त्याच्या वैशिष्ट्ये दिलेली आहेत. मूळ मातीमध्ये थोड्या प्रमाणात सिमेंट मिसळल्याने त्याचे गुणधर्म नेहमीच सुधारतात आणि रस्त्याच्या संरचनात्मक थराच्या बांधकामासाठी आवश्यक असलेले उच्च निकष साध्य करता येतात. परिणाम हे स्पष्टपणे दाखवतात. जोडलेल्या मातीसाठी प्लास्टिसिटीची मर्यादा वाढते, तर सिमेंटचं प्रमाण वाढवल्यास प्लास्टिसिटी निर्देशन कमी होतो. हे परिणाम स्पष्टपणे दाखवतात. मातीबेटन रस्त्याचे बांधकाम स्थानिक किंवा बाहेरून आणलेल्या मातीवर आधारित दिलेल्या जाडीचे आणि आडवे उतार असलेले बेस तयार करण्यापासून सुरू होते. बेसचे दर्जेदार संपीडन हा एक महत्त्वाचा तांत्रिक टप्पा आहे. रस्त्याच्या पृष्ठभागासाठी आवश्यक असलेला सिमेंट ट्रकवरून पोत्यांमध्ये आणला जाऊ शकतो. पोती ठराविक मार्गावर ठेवली जातात आणि उघडली जातात.
यानंतर सिमेंट संपूर्ण बांधकाम चालू असलेल्या रस्त्याच्या भागावर समान प्रमाणात पसरवला जातो, जेणेकरून नंतर तो मातीशी मिसळता येईल. पोत्यांमधील अंतर, आवश्यक सिमेंटचं प्रमाण आणि संरचनात्मक थराची जाडी लक्षात घेऊन ठरवले जाते. सिमेंटचं वितरण सिमेंट ट्रक आणि यांत्रिक वितरक यांच्या संयोजनाने केले जाऊ शकते. सिमेंट ट्रकमधून वितरक असलेल्या मशीनमध्ये टाकला जातो. रस्त्याच्या पृष्ठभागावर पुढे जाताना सिमेंट वितरक मशीन सिमेंटचा एकसारखा थर पसरवतो. सिमेंटची पोती देखील यांत्रिकरित्या किंवा या कामासाठी योग्य असलेल्या इतर कोणत्याही यंत्राद्वारे वितरित केली जाऊ शकतात. या प्रकारे सिमेंटचे विखुरले जाणे प्रक्रियेला लक्षणीय वेग देते आणि खराब हवामानाचा परिणाम कमी करते. सिमेंट, माती आणि पाण्याचं मिश्रण अशा यंत्रांद्वारे केले जाते, ज्या मिश्रणाला फुलवतात, बारीक करतात आणि एकत्र करतात. उदाहरणार्थ पीएच स्टॅबिलायझर ही एक विशेष उद्देशाची मशीन आहे, जी सर्व प्रक्रिया एकाच फेरीत पूर्ण करते. मिक्सिंग चेंबरमध्ये सर्व साहित्य रोटरच्या मदतीनं, ज्यावर अनेक ब्लेड्स असतात, नीट मिसळली जातात. ही ब्लेड्स मिश्रणातील सर्व घटक एकसारखे करून बारीक करतात. आवश्यक प्रमाणातील पाणी मिक्सिंग यंत्रापुढे चालणाऱ्या टँकरमधून पुरवले जाते. गरज भासल्यास अशी स्थिरीकरणाची ॲडिटिव्ह घातली जाते, जी ग्राउंड बेटन सिस्टीममधील जलसंतुलनावर परिणाम करू शकते. कमाल घनता आणि त्यामुळेच कमाल मजबूती मिळवण्यासाठी ग्राउंड बेटन शक्य तितक्या लवकर दाबून घट्ट करणं आवश्यक आहे. मिश्रणानंतर रोलरने नेहमीच मिक्सिंग मशीनच्या मागेच चालावे. काही प्रकारच्या मातीच्या प्राथमिक दाबणीसाठी व्हायब्रेटरी रोलर्स अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. शेवटच्या दाबणीसाठी सामान्यतः न्यूमॅटिक रोलर्स वापरले जातात. दाबणीच्या वेळी संरचनात्मक थराची पृष्ठभाग ग्रेडरने समतल केली जाते, जेणेकरून अशा अनियमितता टाळता येतील, ज्या नंतर विविध प्रकारच्या दोषांचं कारण ठरू शकतात. याच वेळी रस्त्याचं आवरण देखील परकीय वस्तूंमधून स्वच्छ केलं जाते. ग्राउंड बेटनवर आधारित थर तयार करताना मातीतील आर्द्रता नेहमीच योग्य प्रमाणात असावी. यानंतर देखील थरावर आवरणाचा थर टाकला जाईपर्यंत त्याची आर्द्रता राखणं आवश्यक आहे. स्थिरीकरण प्रक्रियेनंतर पाणी मारणे आवश्यक असते, जेणेकरून रस्त्याच्या पृष्ठभागाचे वाळणे टाळता येईल. यानंतर माती बेटनच्या रस्त्याच्या पृष्ठभागावर लहान अनियमितता दूर करण्यासाठी अंतिम प्रोफाइलिंग केली जाते. यानंतर बिटुमिनचा थर लावला जातो, जो माती बेटनच्या संरचनात्मक थराचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक असतो. बहुतेक माती बेटन रस्त्यांच्या पृष्ठभागांसाठी अशा प्रकारचा इन्सुलेटिंग थर घालणे आणि त्यावर खडीचा थर बसवणं अपेक्षित असते. जर वाहतूक जास्त असेल तर वरच्या थरासाठी डांबर बेटन मिश्रणाचा वापर केला जाऊ शकतो.
पीएच कंपनीच्या मिक्सिंग मशीनशिवाय उच्च गती रोटरसह इतर स्थिरीकरण तंत्रज्ञान देखील वापरले जाते, जे मातीचे सैल करणे, त्याचे बारीक तुकडे करणे आणि मिसळणे यासाठी वापरले जाते. त्याचे सिमेंट सोबत मिश्रणासाठी लागणारे पाणी मिक्सिंग मशीनच्या पुढे जाणाऱ्या टँकरमधून येते. रोड फ्रीज ही आणखी एक रोटरी मशीन आहे, जी रस्त्याच्या पृष्ठभागावर अनेक वेळा चालवण्यासाठी डिझाईन केलेली आहे. क्रॉस मिक्सिंग आवश्यक आहे, जेणेकरून मिसळलेले नसलेले भाग टाळता येतील आणि तयार होणाऱ्या थराची पूर्ण एकसंधता साधता येईल. या प्रक्रियेदरम्यान मिश्रणाची आर्द्रता टँकरमधून पाणी वितरित करून राखली जाते. या प्रकरणात संकुचित पृष्ठभागावर खाचखळगे तयार होऊ नयेत म्हणून रोलर चालवण्यापूर्वी जमीन नांगरली जाते. संपूर्ण स्थिरीकरण प्रक्रिया एका फेरीत पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले उपकरण स्थिरीकरण ट्रेन म्हणून ओळखले जाते. हे उपकरण मातीचे बारीककरण, सिमेंटचे वितरण, माती बेटण मिश्रणाचे मिसळणे आणि संकुचन या सर्व प्रक्रिया करते. या यंत्रणेतले पहिले घटक म्हणजे सिमेंट वितरक, जो तयार होणाऱ्या थरावर सिमेंट समप्रमाणात पसरवतो, ज्याचे आवश्यक प्रमाण प्रयोगशाळेतील चाचण्यांद्वारे ठरवलेले असते. वापरल्या जाणाऱ्या मातीच्या उदाहरणावरून रोटर बाहेर पडताना मिश्रण सैल करतो, बारीक करतो आणि मिसळतो. पाण्याचा पुरवठा त्याच्या पुढे चालणाऱ्या टँकरमधून केला जातो. दुसरी यंत्रणा पूर्वमिश्रित मिश्रणाचे तोडवणे आणि रोलिंग करते. ग्राउंड बेटन मिश्रणाची प्रयोगशाळा तपासणी नियमितपणे केली पाहिजे, जेणेकरून मिळालेल्या गुणधर्मांवर पूर्ण विश्वास राहील. तसेच तयार केलेल्या रस्त्याच्या संरचनात्मक थराची ताकद आणि टिकाऊपणा राखला जाईल. सर्व नियमांची पूर्तता करणं आवश्यक आहे. सिमेंटचे प्रमाण निवडीद्वारे ठरवता येते. ठिकाणीच नमुने घेतलेले ताट, मिश्रण यंत्र गेल्यानंतर लगेचच मिश्रणाचे नमुने घेतले जातात. मिश्रणातल्या पाण्याचं योग्य प्रमाण ठरवण्यासाठी हे नमुने वापरले जातात, जेणेकरून जास्तीत जास्त घनता मिळवता येईल. पाण्याचं प्रमाण विशेष उपकरणांच्या मदतीने ठरवले जातं. ग्राउंड बेटनची अपेक्षित ताकद ठिकाणी घातलेल्या मिश्रणातून तयार केलेल्या आणि प्रकल्पानुसार वय झाल्यावर तपासलेल्या नमुन्यांच्या ताकदीच्या गुणधर्मांच्या तपासणीतून ठरवली जाते.
घनता तपासण्यासाठी थेटपणे प्रत्यक्ष नमुना काढून तो अधिक सखोल तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. रचनात्मक थराची जाडी मोजली जाते आणि काढलेल्या सामग्रीचा आयतन ठराविक घनता असलेल्या वाळूने छिद्र भरून ठरवला जातो. पूर्णपणे तयार झालेल्या मातीबेटनच्या रचनात्मक थरातून कोर कटरच्या मदतीने घेतलेला नमुना तपासला जातो. याचा उद्देश असा आहे की मातीबेटन मिश्रण वर्षानुवर्षे अधिक मजबूत होत जाईल, तसंच त्याची ताकद वाढत राहील, ज्यामुळे वाढत्या वाहतूक प्रमाणानंतरही रस्त्याची वहन क्षमता टिकून राहील. मातीबेटन रस्त्याच्या पृष्ठभागाची वाकण्याच्या वेळी येणारी कमाल ताकद थेट जागेवरच लांब बेस असलेल्या लिव्हर प्रकारच्या बेंडिंग मीटरने स्थिर भार लावण्याच्या पद्धतीने तपासली जाते. पोर्टलँड सिमेंटच्या मदतीने माती मजबूत करण्याची प्रक्रिया गेल्या 25 वर्षात विविध प्रकारच्या प्रकल्पांमध्ये यशस्वी ठरली आहे. तांत्रिक उपकरणांच्या टप्प्यांमध्ये इतकी सुधारणा करण्यात आली आहे की आता दर्जेदार बांधकामासाठी योग्य थर तयार करणे शक्य झालं आहे आणि त्यासाठी खर्चही कमी येतो. जिथे जिथे माल वाहतुकीसाठी, शहरी वाहतुकीसाठी किंवा कृषी गरजांसाठी रस्त्यांची आवश्यकता असते, तिथे मातीबेटनचे रस्त्याचे पृष्ठभाग हे रस्ते बांधकाम क्षेत्रातील एक प्रगत साहित्य आहे. देशाच्या सर्व भागांमध्ये मातीबेटनमुळे नियमित वाहतुकीसाठी आवश्यक असलेली विश्वासार्ह आणि टिकाऊ वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे शक्य होते. कमी देखभालीची आवश्यकता असलेल्या, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि उच्च दर्जाच्या रस्त्यांचं बांधकाम केल्याने केवळ सध्याचे समृद्धीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या रस्ते नेटवर्कच्या भविष्यातील विकासालाही हातभार लागतो.